विठ्ठलाच्या डाव्या चरणावर एक खोल खड्डा का आहे? तर मुक्तकेशी नावाची एक दासी होती जी खूप सुंदर होती. आपल्या सौंदर्याचा, आपल्या कोमलतेचा तिला खूप अहंकार झालेला. प्रत्येक जण माझ्याकडे आकर्षित होतो आणि माझ्या सौंदर्यापुढे कुणाचंही सौंदर्य टिकणार नाही असा गर्व तिच्या मनामध्ये झालेला. एकदा तिने बघितलं की खूप सारे लोक वारी करत पंढरपूरला जातात विठ्ठलाच्या दर्शनाला. तर विठ्ठलाप्रती सगळेजण एवढे आकर्षित का असं जेव्हा तिने एका वारकऱ्याला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की विठ्ठल हे सौंदर्याचं मूर्तिमंत स्वरूप आहे. अहो, आमचा विठ्ठल राजस सुकुमार मदनाचा पुतळा आहे. जेव्हा तिने हे ऐकलं की माझ्यापेक्षाही कुणीतरी सुंदर आहे त्यावेळेस गर्वाने भरून ती विठ्ठलाच्या दर्शनाला गेली आणि तिने जेव्हा विठ्ठलाला पाहिलं तेव्हा ती विचार करायला लागली, हा तर एक पाषाण आहे, काळा दगड आहे. भगवंत आपल्या भक्ताचं सगळं काही सहन करतात पण अहंकार नाही. तिला तिच्या सौंदर्याचा आणि कोमलतेचा अहंकार झालेला विठ्ठलाने कसा मोडला माहिती? तिने विचार केला, हा तर एक दगड आहे, पण चला आलोच आहेत तर त्याला स्पर्श करून बघू. तर तिने जेव्हा विठ्ठलाच्या चरणाला आपल्या बोटाने स्पर्श केला त्यावेळेस पाषाणाची मूर्ती वितळली आणि तिच्या बोटाचा ठसा विठ्ठलाच्या चरणावर उमटला आणि तिचा अहंकार चूर चूर झाला. तर भगवान विठ्ठलाच्या डाव्या चरणावरील खोलगट ठसा म्हणजे अहंकार तुटण्याचं प्रतीक आहे. भगवंत सगळं सहन करतील, आपला अहंकार नाही. असो.